गणपती बघूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये। आणि आज आले आपण बोरिवलीमधील सर्व गणपतीचं दर्शन करणार आहोत। जे गणपती आहेत त्यांचं आज दर्शन करणार आणि त्याचा आजचा ब्लॉग होणार आहे। आणि आपल्यासोबत काव्या, बघू शकता। काव्या, काय बोलशील आज गणपती कोणकोणते गणपती दर्शन करणार आपण? मला नाही माहिती, एक तरी गणपतीचं नाव सांग। मार्केटचा राजा। मला माहिती नाही कळलं। काव्यासोबत आम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे, थोडी पूर्ण इन्फॉर्मेशन ती देणार आहे एकाच, म्हणजे काय कुठे गणपती आहे, सर्वात बेस्ट गणपती कोणता आहे? सुनीता पार्क। हां, एकदम सुपर। त्याला बघूया आपण सुनीता पार्कचा गणपती। त्यानंतर अजून गणपती आहेत, ते असं 4-5 गणपती ऑलमोस्ट करणार आपण, जास्त पण नाही कारण की वाचतील पण जास्त। आणि आपलं तो काव्या पहिला गणपती करायला आले, तो पुढे धावले सर्वजण। आता रात्रीचे वाजले 12:30 वाजून गेलेत आणि पहिला गणपती आपण दर्शन करत आलो आहे बोरिवलीमधला। बघूया कोणकोणते पॉसिबल होतं ते दाखवणार तुम्हाला ब्लॉगमध्ये, शेवटपर्यंत बघत राहा। आणि आपले नवीन मेंबर जॉईन झाले, काव्या मॅडम। 10 minutes later. पहिला गणपती दर्शन केलेला बघू शकता आणि खूप छान मूर्ती होती आणि पूर्ण डायमंडने भरले त्यांनी। डेकोरेशन होतं ना खूप छान होतं। आणि मंडळाचं नाव काहीतरी होतं, रोकडिया लेनचं असं काहीतरी नाव होतं, ते तुम्ही वाचा नंतर, त्याच्यामध्ये दिसेल। आणि आता दुसरा गणपती बघायचा आहे आपण। दुसरा गणपती कोणता? चला बघूया दुसरा गणपती कोणता आहे, तो समजेल आपल्या थोड्या वेळात। व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत। 5 minutes later. तर आले आता आपण मार्केटचा राजा असं सांगितलं तिकडे। आता बघूया कुठला गणपती आहे तो आतमध्ये जाऊन। हे इकडे मार्केट भरते, सर्व मार्केट भरते इकडे। आज सकाळी 3 वाजले ना, तर पूर्ण मार्केट भरले पूर्ण। चला आपण दर्शन घेऊ पटापट। सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा। तर मित्रांनो बघू शकता मार्केटचा राजा आणि खूप छान मूर्ती आहे। बोरिवलीमध्ये वेस्टमधली मार्केट आहे, तिकडला राजा आहे। खूप छान मूर्ती आहे आणि डेकोरेशन पण छान केलं आहे। तर चला पुढे जाऊया। 5 minutes later. हे बघा, ही पूर्ण दमली ना, दमलीच ना तू? पाय दुखायला लागले बघ, थोडी लहान असून पाय दुखतोय। मग आमचं काय होईल? आमचं काय होईल यार? बघा, हे बघा, हे बघा, जास्त नाही फिरले, फक्त 1 किलोमीटर चालली असेल फक्त बस। गाई ह्याला झोप पण येते खूप। नाही, मी दाखवतो झोप येते मला, चेहरा वाटते त्याच्या चेहरा बघा, झोप ही बघा, झोप डोळे टाका, डोळे ही बघा। दुपारी झोपली तरी पण तिला झोप येते, विचार करा। एवढी ही आहे, आलशी झाले, आलशी। स्कूलला जात नाही, काय नाही। कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी। मी रोज जातो कॉलेजला। ही स्कूलचं नाटक करते घरी आणि बोलते मी आजारी आहे। हा कॉलेज बंक करतो। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। चला काय जाता गणपती बघूया। हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन।
आपला हा तिसरा गणपती होता आणि गणपती खूप छान पण होता, बघत असेल तुम्ही आता व्हिडिओमध्ये. Vlog end कर. आणि आता काव्या चालले घरी, तिला आता वाजले 12:30 1 वाजला आणि तिला तर घरी. आणि आपण बघू भेटला तर जाऊ गणपती बघायला. काव्या दमली, बोलते की मला झोप आले. तुला आले ते बोल ना. 10 minutes later. तर मित्रांनो आता चाललो आपण सोडवायलाचा राजा बघण्यासाठी. आई बघ. सो चला आता आपण 4th गणपती बघणार सोडवायलाचा राजा. आणि आपण मंडपमध्ये एंटर केलेला आतमध्ये. सो चला आतमध्ये जाऊया आणि बघूया. हे गजानन विनायक, हे गजानन विनायक, हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. सो गाईज आपण आता बघितलं आता सोडवायलाचा राजा, सोडावालाचा राजा बघितला आपण आता. आणि खूप छान मूर्ती होती आणि काय होतं थीम पण होती ना, त्यासोबत एक थीम पण दाखवली आम्हाला आणि ती शूट नाही गेली मी, फक्त गणपती दाखवला तुम्हाला बघू शकता. खूप छान गणपती होता. तर आता बघूया पुढचे गणपती अजून. परमेश्वर तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन विनायक, हे गजानन विनायक, हे गजानन विनायक, हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन